हा रामेश्वर घेऊ का? हा सुरू कर. बस बस. मित्र, आपली ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा विचारावर आपला महाराष्ट्र चालतो. या महाराष्ट्रामध्ये जातीयतेला कोणताही थारा नाही. आज या आमच्या राडगाव तालुका पैठण या ठिकाणी आमच्या गावचे भूषण रमुदादा फासटे यांनी या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. तर मित्र, आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या गावामध्ये जातीयतेला कोणताही थारा नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुन्हे गोविंदाने लागतात. आम्हाला जातीवाद म्हणजे काही माहितच नाही आमच्या गावाला. या ठिकाणी आमचे रमुदादा आहे. या रमुदादाने आज या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. दादा, तुम्ही गेल्या 10 वर्षापासून या राडगावमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. हे तुम्हाला कल्पना सुचली कशी? थोडं सांगा. आपल्या महाराष्ट्रातील लोक पाहतात. असं होतं कधी कधी का हिंदू मुस्लिम हे प्रत्येक ठिकाणी करते लोक, पण आपली भावना ती नाहीच आहे. आपली भावना समाज कार्य म्हणजे कुठला समाज असून त्या कार्य करायची ही भावना आहे. आपण कोणची वर्गणी असून द्या, कोणची जयंती असून द्या, मी तिथे दिल्या शिवरात नाही. पुन्हा समाज कार्य करायचं असलं तर समाज कोणताच पाहिजे नाही. हिंदू आणि मुस्लिम, जे भीम मराठा हे असं काही डोक्यात नसतं. आपलं करायचं आपल्या डोक्यात ठरत. या ठिकाणी रमुदादा असं म्हणतात की आमच्या गावामध्ये जातीवादाला थारा नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गावामध्ये गुन्हेगोविंदाला लागतात. महाराष्ट्रातील लोक हा व्हिडिओ बघतात. या रमुदादाचा खरं म्हणजे आदर्श घ्यायसारखा आहे. रमेश पाटील फासटे, दादा तुम्ही 10 वर्षापासून करतात, तुम्हाला समाधान मिळतं का त्यातून? समाधान मिळतं. म्हणजे प्रत्येक कार्यक्रम, कुठल्याही समाजाचा कार्यक्रम असून दे, तिथं काही 10-5 रुपये देणं हो किंवा अन्नदान देणं हो, मी करतो म्हणजे करतो. माझ्या डोक्यात बसतो. ठीक आहे, धन्यवाद मित्र. या ठिकाणी आमचे सगळे गावचे जे मुस्लिम समाजातले बांधव आहे या ठिकाणी उपस्थित आहे. तर या ठिकाणी मी आमचे भाई आहे अयुब भाई या. एक मिनिट, काय वाटतं तुम्हाला? उभा राहा, खडे राहो भाई. हा बोलो. उधर आम्हाला रमुदादा या निमित्ताने आम्हाला चांगल्या गोष्टी आणि चांगल्या पदार्थ खात दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि याचप्रमाणे त्यांचं हे श्रेष्ठ शेवटपर्यंत याचं चालत राहील ही त्यांची विनंती करून मी आपले भाषण संपवतो. मित्र, या इफ्तार पार्टीमध्ये खरोखर आम्हाला एक भूषण आहे माझ्या गावचं की आमच्या गावात कोणत्याही जातीयवादाला थारा नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित असतात. आज इफ्तार पार्टीमध्ये हिंदू बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले. आणि असं जर वातावरण राहिलं तर मी असं म्हणेल की या देशामध्ये एक गंगा जमुना तहजीबचे जे वातावरण आहे ते निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आमचे निजामभाई सुद्धा आलेले, बुजुर्ग आहे, यांचे समाज कार्यामध्ये मोठा हिस्सा असतो. निजामभाई, तुम्ही आज खूप मेहनत घेतली, हे सगळं नियोजन तुम्ही केलं. क्या बोले लोग, बोलो उधर, वो सामने बोलो. बोलो क्या बोल रहे तुम? बोलो. उधर देखो, क्या मेरी तरफ, उधर भागो नको. बोलो. हे आमचे निजाम भाई यांनी आज खूप मेहनत घेतली आणि यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. मित्र, खरोखर हा व्हिडिओ जे लोक पाहतात, हा जर व्हिडिओ शेअर केला तर एक चांगलं वातावरण होईल. आपण बघतो की काही लोक विनाकारण कोणतेही व्हिडिओ कुठून येतात, फॉरवर्ड करतात आणि त्यामुळं जातीय सलोखा जे ते म्हणजे जे तणाव आहे ते तणाव वाढण्याला मदत होते. तर मी या ठिकाणी असं आवाहन करतो की असले जे व्हिडिओ आहे समाज प्रबोधनाचे, असले व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी मी विनंती करतो. पुन्हा सांगतो, आपला हा देश, आपलं हे राज्य सगळ्या जाती धर्म मिळून चालतो. धन्यवाद.